أَوَمَنْ كَانَ مَيْتًا فَأَحْيَيْنَاهُ وَجَعَلْنَا لَهُ نُورًا يَمْشِي بِهِ فِي النَّاسِ كَمَنْ مَثَلُهُ فِي الظُّلُمَاتِ لَيْسَ بِخَارِجٍ مِنْهَا كَذَلِكَ زُيِّنَ لِلْكَافِرِينَ مَا كَانُوا يَعْمَلُونَ وَكَذَلِكَ جَعَلْنَا فِي كُلِّ قَرْيَةٍ أَكَابِرَ مُجْرِمِيهَا لِيَمْكُرُوا فِيهَا وَمَا يَمْكُرُونَ إِلَّا بِأَنفُسِهِمْ وَمَا يَشْعُرُونَ وَإِذَا جَاءَتْهُمْ آيَةٌ قَالُوا لَن نُّؤْمِنَ حَتَّى نُؤْتَىٰ مِثْلَ مَا أُوتِيَ رُسُلُ اللَّهُ أَعْلَمُ حَيْثُ يَجْعَلُ رِسَالَتَهُ سَيُصِيبُ الَّذِينَ أَجْرَمُوا صَغَارٌ عِندَ اللَّهِ وَعَذَابٌ شَدِيدٌ بِمَا كَانُوا يَمْكُرُونَ فَمَن يُرِدِ اللَّهُ أَن يَهْدِيَهُ يَشْرَحْ صَدْرَهُ لِلْإِسْلَامِ وَمَن يُرِدْ أَن يُضِلَّهُ يَجْعَلْ صَدْرَهُ ضَيِّقًا حَرَجًا كَأَنَّمَا يَصَّعَّدُ فِي السَّمَاءِ كَذَلِكَ يَجْعَلُ اللَّهُ الرِّجْسَ عَلَى الَّذِينَ لَا يُؤْمِنُونَ وَهَذَا صِرَاطُ رَبِّكَ مُسْتَقِيمًا قَدْ فَصَّلْنَا الْآيَاتِ لِقَوْمٍ يَذَّكَّرُونَ لَهُمْ دَارُ السَّلَامِ عِندَ رَبِّهِمْ وَهُوَ وَلِيُّهُم بِمَا كَانُوا يَعْمَلُونَ وَيَوْمَ يَحْشُرُهُمْ جَمِيعًا يَا مَعْشَرَ الْجِنِّ قَدِ اسْتَكْثَرْتُم مِّنَ الْإِنسِ وَقَالَ أَوْلِيَاؤُهُم مِّنَ الْإِنسِ رَبَّنَا اسْتَمْتَعَ بَعْضُنَا بِبَعْضٍ وَبَلَغْنَا أَجَلَنَا الَّذِي أَجَّلْتَ لَنَا قَالَ النَّارُ مَثْوَاكُمْ خَالِدِينَ فِيهَا إِلَّا مَا شَاءَ اللَّهُ إِنَّ رَبَّكَ حَكِيمٌ عَلِيمٌ وَكَذَلِكَ نُوَلِّي بَعْضَ الظَّالِمِينَ بَعْضًا بِمَا كَانُوا يَكْسِبُونَ. बरं, जो मेलेला होता मग आम्ही त्याला जिवंत केलं आणि त्याच्याकरता प्रकाश सुरू केला, ज्यासह तो लोकांमध्ये चालायला लागला. काय तो त्याच्यासारखा असेल जो दाट अंधारात पडला आहे आणि त्यातून बाहेर निघतच नाही? अशाच प्रकारे इन्कारी लोकांच्या नजरेत त्यांना फक्त त्यांचं आचरणच चांगलं दिसतं. अशा प्रकारे आम्ही प्रत्येक वस्तीत तिथल्या मोठमोठ्या आसामींना अपराध करताना पाहिलं की वस्तीस हे लोक फार डावपेच खेळत राहिले. मात्र त्यांचे डावपेच वेळ आल्यावर स्वतः त्यांच्यावरच उलटले. परंतु आपल्या वाईट आचरणात ते असे अडकले होते की आपला शेवट त्यांच्या ध्यानीच आला नाही. आणि ज्यावेळी यांच्याजवळ निशाणी येते तेव्हा म्हणतात की जी गोष्ट पैगंबरांना दिली गेली आहे ती आम्हालाही दिली जावी, नाहीतर आम्ही मुळीच मानणार नाही. खरी गोष्ट अशी की अल्लाहला आपल्या संदेशाचं काम कोणाकडून घ्यायचं आहे याची उचित तजवीज तो चांगल्या प्रकारे जाणतो. अशा अट्टल गुन्हेगारांना अल्लाहच्या दरबारातून फार लवकर अपमानाची शिक्षा मिळणार आहे आणि त्यांच्या या कुटील नीतीबद्दल त्यांना मोठा भयंकर अजाब भोगावा लागणार आहे. अल्लाह जेव्हा एखाद्या माणसाकरता मार्गदर्शनाचा इरादा करतो तर त्याचं हृदय इस्लाम करता मोकळं करतो, आणि ज्याच्याकरता हा निर्णय घेतो की त्याला भटकत फिरू द्यायचं आहे तर त्याच्या हृदयात संकोच आणि दबाव निर्माण करतो. मग त्याची अवस्था अशी होते की जणू आकाशात त्याला बळजबरीनं चढवलं जात असावं. अशा प्रकारे अल्लाह त्या लोकांना गंदगीत फेकून देतो जे ईमान कबूल करीत नाहीत. आणि हाच तुमच्या पालनकर्त्याचा सरळ मार्ग आहे. जे लोक उपदेश कबूल करणारे आहेत त्यांच्याकरता तपशीलवारपणे आम्ही आपल्या आयतींचं बयान केलं आहे. त्यांच्याकरता त्यांच्या पालनकर्त्याजवळ सलामतीचं घर आहे आणि तोच त्यांचा मित्र आणि मदतगार आहे. हा त्यांच्या आचरणाचा मोबदला आहे. आणि ज्या दिवशी तो या सर्वांना एकत्र करेल त्या दिवशी जिन्नांना फरमावेल, हे जिन्न समुदाय, तुम्ही माणसांना चांगला चकमा दिला. आणि माणसांपैकी जे यांचे दोस्त असतील ते म्हणतील, हे आमच्या पालनकर्त्या, एकमेकांचा आम्ही चांगला उपयोग करून घेतला आणि मुदतीची वेळ जी तू आमच्यासाठी निश्चित केली होतीस त्यावेळी आम्ही सर्व तुझ्या दरबारात एकत्र हजर झालो आहोत. पालनकर्ता फरमावेल, तुमचं ठिकाण जहन्नम आहे, ज्यात तुम्हाला नेहमी करता राहायचं आहे. यापासून फक्त तेच वाचतील ज्यांना अल्लाह वाचवू इच्छिल. निस्संदेह तुमचा पालनहार मोठा हिकमतशाली आणि ज्ञानी आहे. आणि अशा प्रकारे आम्ही या जुलमी आणि अत्याचारी लोकांना त्यांच्या वाईट आचरणामुळे
एकमेकांचे साथीदार बनवू.